अयोध्येतल्या राम जन्मभूमीचा वादग्रस्त मुद्दा सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 सदस्यांच्या समितीची नेमणूक केली आहे। ही समिती यातल्या सर्व घटकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे, पण मध्यस्थांच्या नेमणुकीवरूनच आता वादाला तोंड फुटलंय। अयोध्येचा वाद मध्यस्थाच्या कोर्टात, सर्व सहमतीने अयोध्येवर तोडगा निघणार। गेल्या 60 वर्षांपासून गाजत असलेला राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 सदस्यांची समिती नेमून याचा फैसला आता सर्व सहमतीनेच होईल हे स्पष्ट केलंय। या समितीचे सदस्य सुद्धा कोर्टानेच नेमलेत। त्यात जस्टिस इब्राहिम खलीफुल्ला, श्री रविशंकर आणि श्रीराम पंचू यांचा समावेश आहे। ये सभी लोगों को साथ लेके बनना चाहिए। वो जरूर बनेगी, मगर सबके सहमति से, सौहार्द से एक अच्छा माहौल तैयार हो जाएगा। जस्टिस खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असतील। हे तिन्ही मध्यस्थ अयोध्येतल्या सर्व याचिकाकर्त्यांशी संवाद साधतील, तर दर 14 दिवसांनी त्यांना कोर्टात प्रगती अहवाल सादर करावा लागणार आहे। समितीचं कामकाज इन कॅमेरा होणार असून समितीचं कामकाज गोपनीय असेल, त्याची माहिती मीडियाला मिळणार नाहीये। हा मुद्दा मध्यस्थीने सुटावा अशी सुप्रीम कोर्टाची इच्छा आहे, पण या प्रकरणातले अनेक पक्ष मध्यस्थीच्या विरोधात आहेत। रिग्रेटेबल है कि एक ऐसे शख्स को सुप्रीम कोर्ट ने मीडिएटर अपॉइंट किया है जो न्यूट्रल मीडिएटर नहीं है, क्योंकि उनका ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट है कि अगर आप ये नहीं करेंगे, वो वायलेंस का थ्रेटन किए कि सीरिया बन जाएगा, थ्रेटन किए वायलेंस का। जर मध्यस्थ नेमायचेच होते तर मग शेकडो लोकांचं बलिदान का झालं, इतकं रक्त का सांडलं, गोधरा कांड का झालं, दंगली का झाल्या, बॉम्बस्फोट का झाल्या, हा प्रश्न सुद्धा आमच्या मनामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना जे म्हटलंय ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। हे प्रकरण मालमत्तेशी संबंधित नाही, तर मन, हृदय आणि मानसिक दिलाशाशी संबंधित आहे, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलंय। पण सगळ्यांची मनं आणि हृदय जुळवून येणं हे सोपं काम नाहीये। अयोध्येचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्यासाठी या आधीही श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला, पण त्यात यश आलं नव्हतं। याचा निवाडा आता न्यायदेवताच करेल अशी अपेक्षा देशभरातून असताना कोर्टाने सर्व सहमतीनेच हा प्रश्न सोडवण्यावर भर दिलाय। याचा अर्थ यातून जो काही मार्ग निघेल तो लोकसभा निवडणुकीनंतरच। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।